सांगली जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आज अखेर 45 गॅस एजन्सी 40 हॉटेलची तपासणी. जिल्हाधिकारी अशोक काकडे. सांगली सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात LPG सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सीची काटेकोर तपासणीला वेग येतो आहे. यासाठी नियुक्त दक्षता आणि फिरत्या पथकांमार्फत आज अखेर 45 गॅस एजन्सीची तसेच 40 हॉटेलची तपासणी करण्यात आली. या दरम्यान कालपर्यंत केलेल्या तपासणीमध्ये कालपर्यंत एकूण 71,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सांगलीतील एक आणि मिरजमधील दोघे असे एकूण तिघांवर अवैध गॅस रिफिलिंग करण्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच तक्रार करण्यात येणाऱ्या एजन्सीवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटले की सांगली जिल्ह्यात सध्या LPGचा पुरवठा साठा उपलब्ध आहे. त्यानुसार HPCL कंपनीचा 2,784 मेट्रिक टन, BPCL कंपनीचा 245 मेट्रिक टन आणि IOCL कंपनीचा 60 मेट्रिक टन एवढा LPG साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या सर्व ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलेंडरचा पुरवठा करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.